नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा। तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर संजय गांधी आणि श्रावण बाळ योजना जे काही लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी येथे आलेली आहे। तर शासनाने GR काढलेला आहे। तर जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर 1500 रुपये प्रमाणे 4 महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। त्या संदर्भात शासनाचा महत्त्वाचा असा एक GR आलेला आहे। तर तो GR आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला GR ची माहिती कळेल आणि खूप अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला कळेल। तर व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे GR असणार आहे। तर या GR मध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्ध भूमिहीन शेतू मजदूरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै 2024 करता अनुदानाची वाटप। तर अशा प्रकारे एप्रिल ते जुलैपर्यंत जे काही अनुदान आहे त्याचे वाटप करता GR आलेले आहे। तर महाराष्ट्र शासनाचा GR असणार आहे। तर 8 एप्रिल 2024 हा GR शासनाने निर्गमित केला आहे। तर खाली आपण बघणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचे आपण येथे शासन निर्णय बघणार आहोत। तर या शासन निर्णयामध्ये दाखवण्यात आलेले की शासन निर्णय सन 2024-25 आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 फक्त, वृद्ध व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखाद्वारे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरता मंजूर करण्यात आली आहे। तर वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वेतन 1 या उद्दिष्टासाठी संजय निराधार अनुदान योजनेसाठी जिल्हा आस्थापनेसाठी 10,46,87,190 फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,29,31,460 रुपये फक्त इतका निधी विंश प्रणालीवर वितरित केला आहे। सदरून निधी विभागीय आयुक्त कार्यालय एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरता वेतन 1 या उद्दिष्टाने शासन निर्णयासोबत विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर एप्रिल आणि जुलैपर्यंतचं जो काही अनुदान आहे त्या अनुदानासाठी हा GR आलेला आहे। तर अशा प्रकारे हा GR असणार आहे। तर या GR मध्ये संपूर्ण माहिती दाखवलेली आहे। तर खाली येथे आपण बघू शकतो की विवरणपत्र दाखवलेले आहे। तर एप्रिल ते जुलै पर्यंतचे अनुदानाचे वाटप, तर येथे विभागीय आयुक्त सुद्धा दाखवलेले आहेत। पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारे विभागीय आयुक्त येथे दाखवण्यात आलेले आहेत। तर खाली तुम्ही बघू शकता। तर हा GR तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल तर GR ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तेथून तुम्ही हा संपूर्ण GR डाउनलोड करून संपूर्ण GR बघू शकतात। तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती कळेल। या अगोदर खूप साऱ्या योजनांवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत। तर ते व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।